मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। शरद पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हटलं होतं। त्यावर टीका करताना शिंदेंनी उद्धव ठाकरे पक्ष आधीच लीन झालाय, आता काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का असा सवाल केला आहे। कल्याण लोकसभेत शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरूच आहे। संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। संघर्ष समितीच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। संघर्ष समितीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट तसंच काँग्रेससह सर्व पक्ष सदस्य आहेत। पुण्यातील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने असल्याचं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले। जनतेनं पुण्यात भाजपला निवडून द्यायचं ठरवलंय। आमचे विरोधक बावचळलेत, त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत, अजेंडा सेट करतायत, तसंच षडयंत्रही रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 4 जून नंतर जनताच शिंदे अजित पवारांना तडीपार करेल असं संजय राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहणार नाहीत, त्यांना विलीन करण्याचीही गरज पडणार नाही असंही राऊतांनी म्हटले। विजय करंजकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र आणि सुधाकर बडगुजरांना आलेली तडीपारीची नोटीस या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या ते नाशिक दौरा करणार आहेत।